नमस्कार. शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी आलमलाच्या वतीने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मी गुरुमी शुभम दत्तात्रय आज तुम्हाला सुख गावात की शहरात या विषयावर माझे विचार मांडणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता आज आम्हाला असे वाटते की खरोखरच सुख गावात राहते. तसे तर आम्ही गावात पूर्वीपासून राहत आलेलो आहोत. आम्ही गावात राहतो असेच नाही तर गुण्यागोविंदाने राहतो. एकमेकाच्या सुख दुःखात जाऊन जातो. जी माणुसकी आपल्याला शहरात दिसत नाही ती आज आपल्याला गावात दिसते. ज्या गावात एखाद्या घरी जर विवाह सोहळा असेल तर पूर्ण गाव त्या परिवाराला मदत करत असत. कोणी धान्य आणून देत तर कोणी भाजीपाला आणून देत असत. जणू काय विवाह सोहळा स्वतःच्या घरी असल्यासारखं समजत असत. शिक्षणाच्या क्षेत्राचा विचार केला तर गावात शिक्षकाचा मोठा रुबाब होता. एखाद्या अडचणीच्या वेळी शिक्षक सल्ला देत असत. शिवाय शिक्षकाला सरकारी पगार मिळत नव्हता, परंतु गावातील श्रीमंत मंडळी वर्गणी म्हणून जमा करत असत. काही दिवसानंतर शाळा सरकारी झाल्या. शिक्षकांची सरकारी बदली होऊ लागली. शिक्षक ह्या गावातून त्या गावात स्थलांतरित होऊ लागला. परंतु जर एखादा शिक्षक चांगला असेल तर गाव मात्र ताबडतोब त्याची बदली रद्द करू लागला. महत्वाचे म्हणजे गावाच्या जडणघडणीत शिक्षकाचं मोठं योगदान होते. शिक्षकही तसा इमानदार असायचा. जर शिक्षक आपल्या पाल्याला मारत असेल तर आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी मारतो अशी गावकऱ्याची समजूत होती. म्हणूनच गावातील विद्यार्थ्यांची पिढी ही संस्काराने जोपासली गेली. गावातील तरुण मंडळी ही संस्कारक्षम होती. शिवाय गावात संयुक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे नवऱ्या मुली वडीलधाऱ्या मंडळीसमोर डोक्यावर पदर घेऊन खाली मान घालून चालत असत. हे संस्कार पाहून लहान मुलावर सुद्धा संस्कार जोपासले गेले. पण आज आपण पाहिलं तर आज आम्हाला असं वाटतं आम्ही आमचं गाव हरवत चाललोय. आज मामाचं गाव हरवलंय तर कुणाचा मामा शहरात गेला. आज काळ बदलला. शहरात पाश्चात्तीकरण आलं. शहराच्या माध्यमातून गावात आलं. आज डोक्यावरचा पदर गेला. संयुक्त कुटुंब पद्धती गेली. त्यामुळे तो मानही राहिला नाही. आज गावातील सुना वडीलधाऱ्या मंडळीसमोर मोठ्या ऐटीत रुबाबाने चालत आहे. लुंगी गेली, साडी गेली, ओढणीचा सलवारही बदलला आणि आज गावात त्या जागी टी शर्ट आणि पॅन्ट आला. आपल्या रूढी परंपरा ज्या शहरात नाहीत त्याच रूढी परंपरा आज गावातून नाहीशा होत चाललेल्या आहेत. रूढी परंपरा आपल्या गावात नाहीत. पोवाडे लावण्या या माध्यमातून शहीदांच्या ताज्या आठवणी होत होत्या त्या आज आपल्याला दिसत नाही. कबड्डी, खो खो, लुगडी इत्यादी देशखेळासाठी प्रसिद्ध असलेलं गाव आज संपत चाललेलं आहे. याची जागा आज क्रिकेटने घेतलेला आहे. महागाई तसेच वाढती लोकसंख्या यामुळे गावातील माणसं एकमेकांना मदत करत नाहीत. तसेच गावातील लोकांबद्दल माणुसकीपणा हरवलेला आहे. कीर्तनाच्या माध्यमातून संतांनी समाज प्रबोधन केलं. ते संत गेले ज्यांनी आपला ध्येय झिजवला. आज संत म्हणून आसाराम बापू, राम रहीम यांच्यासारखी आश्रमे गावात डोलू लागली. आज गाव तर सोडा, आज गाव सुधारण्याची गरज आहे. त्यासाठी सुधारक निर्माण होण्याची आवश्यकता आहे. आज आमचं गाव हागणदारी मुक्त झालं. गावात मोठ्या मोठ्या इमारती उभ्या झाल्या. परंतु बालकांना जे बालवयात संस्कार लाभायला होते ते आज लाभले नाही. त्यामुळे आज गावात आत्महत्येचं प्रमाण वाढू लागलं. आमची तरुण मुले शहरात जाऊन शिकू लागली. तिकडे वाढू लागली. परंतु शेती करण्याची, कामधंदा करण्याची जी लाज त्यांना शहरात वाटू लागली तीच लाज आज गावात वाटू लागल्यामुळे आमची तरुण मुले शेतीपासून फारकत जाऊ लागली. जंगलतोडीमुळे माणसाच्या जीवनाचा ऱ्हास होऊ लागला. पाऊस पडेनासा झाला. गाव ओस पडत चालली. त्यामुळे रोजगार मिळणार गेला आणि आमची गावातील तरुण मंडळी शहराकडे स्थलांतरित झाली. पण आज गावात नद्याजोड प्रकल्प राबवायला हवा. गावातील रस्त्यावर दुतर्फा झाडे लावायला हवीत. तसेच तरुणांना शेतीबद्दल माहिती द्यायला हवी आणि ओसाड जागेवर सरकारी उद्योगधंद्याचे निर्माण करायला हवी. जेणेकरून आज आमचं गाव सुधारेल आणि जेणेकरून जी मंडळी शहराकडे स्थलांतरित झाली आहेत ती उद्या चालून गावाकडे स्थलांतरित होतील हे सांगायला नको. आणि उद्या आमचा जगाचा पोशिंदा शेतकरी मोठ्या रुबाबाने सांगेल आम्ही दैवाचे शेतकरी करू काम स्मरू राम मुखी राम हरी रे, मुखी राम हरी रे. मित्रांनो, शेवटी तुम्हाला एवढेच सांगिततो जगी सर्व सुखी आहे असा कोणी, ह्या जगामध्ये सर्व सुखी असा कोणीच नाही. सुख गावातही आहे आणि शहरातही आहे. आयोजित मंडळींनी या लॉकडाऊनच्या दिवसात
मला बोलण्याची संधी दिली. त्यामुळे आयोजित मंडळीचे मी आभार मानतो. आपण सर्वजण मित्रजण घरीच राहा, सुरक्षित राहा. एवढेच बोलून मी थांबतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.